नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नुकताच काल 10वीचा रिझल्ट लागला. तर सर्वात आधी 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. सोबतच पास झालेले सर्व विद्यार्थी, तुमचे पर्सेंटेज कमी असो किंवा जास्त असो त्यांनी काही फरक पडत नाही. तुमचे पर्सेंटेज तुमच्या लाईफचा गोल डिसाईड करत नाही. त्यामुळे सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं पुनश्च खूप खूप अभिनंदन. आजचा हा आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की 10वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना आता लगेच काही 8-10 दिवसात त्यांच्या मार्कशीट मिळतील आणि TC सुद्धा मिळेल. आता इथून समोरचा तुमचा जो प्रवास आहे याच्यामध्ये बऱ्याच डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडणार आहे आणि त्या डॉक्युमेंटशिवाय तुमची ॲडमिशनची प्रोसिजर असो, तुमचा स्कॉलरशिपची प्रोसिजर असो किंवा आणखी कुठली ऑफिशियल प्रोसिजर असो ही पूर्ण होणार नाही. त्याच्यामध्ये मुख्यतः जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं इन्कम सर्टिफिकेट, तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, हे 4 डॉक्युमेंट असे आहेत जे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता पदोपदी कामी पडणार आहे. तर या 4 डॉक्युमेंटसाठी आता तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात हे कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवणे फार आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट तयार करताना कुठलीही अडचण जाणार नाही. तर लक्षात घ्या, सर्वात पहिले विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला जी शाळेमधून TC मिळणार आहे ती ओरिजिनल TC, त्यानंतर तुमच्या वडिलांची ओरिजिनल TC, तुमच्या आजोबांची ओरिजिनल TC. आजोबांची TC जर नसेल तर तुम्ही कोतवाल बुकाची नक्कल तहसीलमधून काढू शकता. त्यानंतर तुमचं राशन कार्ड, तुमची घर टॅक्स पावती, स्वतःच्या नावाने घर असेल तर घर टॅक्स पावती किंवा इलेक्ट्रिक बिल, घर नावाने नसेल तर तुमचं राशन कार्डसुद्धा ते चालेल. सोबत स्वतःचं आधार कार्ड विद्यार्थ्याचं आणि विद्यार्थ्याच्या वडिलांचं आधार कार्ड. बरेच विद्यार्थी 10वी पास झालेले विद्यार्थी हे 18 वर्ष पूर्ण केलेले नसतात, त्यामुळे वडिलांचं आधार कार्ड आणि वडिलांचा पासपोर्ट फोटो इथे असणे आवश्यक आहे. सोबतच वडील स्वतः हजर असणेसुद्धा आवश्यक आहे डॉक्युमेंट तयार करायचे असल्यास. तर हे जे डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला सांगितली हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांची TC, वडिलांची TC, आजोबाची TC, राशन कार्ड, आधार कार्ड विद्यार्थ्यांचं, वडिलांचं आधार कार्ड, त्यानंतर घर टॅक्स पावती किंवा इलेक्ट्रिक बिलसुद्धा, हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही तुमचे ओरिजिनल सगळे तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कास्ट, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियर हे कुठलेही डॉक्युमेंट बनवायचे असल्यास एवढे जर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कुठेही अडवल्या जाणार नाही किंवा तुमचं काम कुठेही थांबणार नाही. सहजरित्या तुमचं सगळं काम होऊन जाईल. यातलं कुठलेही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला वेळेवर डॉक्युमेंट काढायच्या वेळेस अडचणी जाणार, ज्यामुळे तुमचं काम हे समोर ढकलल्या जाईल किंवा तुमच्या ॲडमिशनच्या प्रोसिजरमध्ये किंवा तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या प्रोसिजरमध्ये अडचणी येऊ शकतात. तर हेच माहिती द्यासाठी हा व्हिडिओ होता स्पेशली, की विद्यार्थ्यांना आता इथून समोर हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे, त्यांना कुठल्याही अडचणी न जाव्या म्हणून आपण ही सगळी डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आता या सगळ्या डॉक्युमेंटची जेव्हा गरज पडेल तेव्हा बनवताना अडचण निर्माण होणार नाही. पुनश्च एकदा 10वीमध्ये जे विद्यार्थी चांगल्या पर्सेंटेजनी किंवा साधारण पर्सेंटेज घेऊन पास झाले आहेत त्यांचं खूप अभिनंदन. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून कसं आहे, ज्या विद्यार्थ्यांना हे सगळे डॉक्युमेंट बनवायचे आहेत, बरेच पालक लोक किंवा शेतकरी लोक असे आहेत ज्यांना डॉक्युमेंटविषयी माहिती फार कमी असते. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून पालकांना किंवा विद्यार्थ्यांना हे सर्व डॉक्युमेंट काढायसाठी कुठलीही अडचण जाणार नाही आणि त्यांचं काम लवकरात लवकर होऊन जाईल. धन्यवाद.